इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करत छत्रपती शिवरायांबद्दल चुकीचं वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। आज युक्तिवाद पूर्ण झाले आणि त्यावर उद्या आता कोर्ट निर्णय देणार आहे। सुनावणी दरम्यान प्रशांत कोरटकर आपल्या आवाजाचा नमुना देण्यास तयार असल्याचं वकिलांनी कोर्टात सांगितलंय। दरम्यान कोरटकर तपासामध्ये सहकार्य करत नसून सर्व मोबाईलमधील डेटा फॉर्मॅट मारून पोलिसांना दिला असा आरोप वकील असीम सरोदे यांनी केला। तर कोरटकर तपासात पूर्ण सहकार्य करेल अशी माहिती वकिलांनी कोर्टात दिली आहे। प्रशांत कोरटकर सारखे व्यक्ती म्हणजे प्रवृत्ती आहेत, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध काही ही लढाई नाही। हे जामीनचा अर्ज हा महत्त्वाचा याच्यासाठी आहे की असे लोक, अशा प्रवृत्तीचे लोक, ते ब्राह्मणवादी असो किंवा ते कोणत्याही कट्टरवादी समाजाचे असो, ते असणं चुकीचं आहे। संविधानाच्या साठी ते धोकादायक आहे। प्रशांत कोरटकर यांचा कंडक्ट आपण पाहिलं, म्हणजे त्याला आपण म्हणतो वागणूक सगळी पाहिली, तर त्या वागणुकीतून हे दिसते की त्यांना कायद्याचा कोणताही आदर नाही। कायद्याच्या कचाट्यातून पळून जाण्याची त्यांची प्रवृत्ती आहे। त्यांनी मोबाईल जरी सबमिट केला असेल तरी सगळा डेटा फॉर्मॅट केलेला आहे। त्यांच्या वकिलांतर्फे जरी सांगण्यात आलं की CDR रिपोर्ट काढलेला होता, त्याच्यामुळे त्यांनी कॉल केलेला आहे हे स्पष्ट दिसते, परंतु आणखी काही गोष्टी मोबाईलमध्ये होत्या का ह्या तपासण्यासाठी कोणताही वाव प्रशांत कोरटकर यांनी ठेवलेला नाही, कारण की ते शातीर बदमाशाप्रमाणे याच्यात वागलेले आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।